टॉच विन विंध्य लायन्स यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि जे फलंदाज आहेत आणि हिमालय वॉरियर्सचे जो एखादा खेळाडू इकडे यायचा आहे, माईक जवळ संपर्क साधायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत केवळ यांच्यासाठी. फोटो घ्या फोटो. अरे खींच उसका फोटो कॅमेरा मध्ये. उद्या रील पडतील भरपूर. मॅन ऑफ द मॅच अलकापुरी प्रीमियर लीगचा रोहित आणि भूषण. ओके थँक्यू. विजेत्यांचे अभिनंदन. मान्यवरांचे खूप खूप आभार. विकेट किपर चांगलं असं क्षेत्ररक्षण. प्रवीण मनवे गोलंदाज हे नावाजलेले गोलंदाज आहेत. गेले 7 वर्ष हे या मैदानावरती खेळत आहेत. गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि 1 रन मिळालेला आहे. धावसंख्या झाली 1. हिमालय वॉरियर्स धावसंख्या झाले 1 आणि खेळाडू बाद झालेला आहे. नवीन फलंदाज समीश पाटोळे. बघूया आपल्या संघासाठी किती धावा आपल्या अकाउंट मध्ये जमा करतील. जे तुम्ही जमा कराल तेच आपल्या संघासाठी असतील. चला आपण टॉस करूया. टॉस केला जातोय रेणुकाताई जाधव यांच्या आणि शुभ हस्ते. अतिरिक्त धावसंख्या च्या स्वरूपात मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 2. गिरनार स्टार्स आणि गचाळ असं चांगलं प्रतिनिधित्व क्षेत्ररक्षण इथे विंगे लायन्स या संघाकडून. प्रवीण मनवे यांचे देखील गोलंदाजी अति सुंदर आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाले 4. 5 बॉल 4 धावा. आणि 5 बॉल 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. पुढील गोलंदाज आपलं नाव प्रथमेश बागवे. आपल्या संघासाठी गोलंदाजी चांगले करतात का? प्रथमेश बागवे. जबरदस्त असं क्षेत्ररक्षण विंध्य लायन्स या संघाकडून. आणि ही बॉलाच्या सकाट हिमालय वॉरियर्सचा एका संघाची आत्महत्या. पुढील फलंदाज आपलं नाव सांगायचं आहे. हिमालय वॉरियर्स आपला एखादा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. नैतिक दर्जे. पुढील फलंदाज नैतिक दर्जे. चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी येथे विंगे लायन्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना लवकर चालू करायचा आहे. आदरणीय सन्मान्य महाले साहेब वार्ड क्रमांक 82 चे अध्यक्ष महाले साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. वेलकम सर. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 6. 4 चेंडू 6 धावा. गोंधळ करायचा नाहीये. आपल्या
अपीलसाठी देखील इथं मान ठेवला जाईल. याचा अर्थ असा नाहीये पंचांचा निर्णय अंतिम राहील. इथं विकेश आणि फलंदाज नाव सांगायचं आहे. फलंदाज भाविक. आपल्या फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी इथे एखादा खेळाडू इथं उभा करा. कृपया करून आपली विनंती आपणास. आणि खेळाडू बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 6 धावसंख्या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 6 आणि धावसंख्या 6 झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. हिमालय वॉरियर्स या संघाची धावसंख्या झाली 6. फलंदाज कुणाल. मागील शानदार असा मारण्याचा प्रयत्न केला होता आणि क्षेत्ररक्षण देखील चांगला आहे विज्ञ लायन्स यांचं. चौकार काय दिसण्यात आलेला नाहीये आणि इथं खेळाडू बाद झालेला आहे. हिमालय वॉरियर्सचा खेळाडू बाद झालेला आहे. पुढे येणारा खेळाडू आपलं नाव सांगायचं आहे. पुढील फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. प्रथमेश. चांगला टॅप मारण्याचा प्रयत्न आणि गचराचं क्षेत्ररक्षण. चांगला असा मारण्याचा प्रयत्न केला होता पण बॉलाला काही चेंडूला पुढे जाता आलं नाही आणि धावसंख्यात वाढ. धावसंख्या झालेली आहे 10. पंचांचा वाईटचा इशारा आणि +1 असे 2 रन मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे 12. हिमालय वॉरियर्स धावसंख्या 12. तिसरी ओव्हर चालू आहे. त्या बासा मारण्याचं क्षेत्र जबरदस्त असं वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा पाळा आणि हिमालय वॉरियर्सच्या संघाकडून आला हा 4 धावांचा धावा. हॅलो हॅलो हिमालय वॉरियर्स चौकार मारलेला है. डाबरराज चौका. कोई भी किसी भी फील्डर के पास मौका नहीं. गोलंदाज आपलं नाव अक्षय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. 2 धावा आणि धावसंख्येत वाढ 18 झालेली आहे. जबरदस्त असा चौकार मारलेला आहे वॉरियर्स संघाकडून. कॅच. फलंदाज बाद झालेला आहे. प्रथमेश बाद झालेले आहेत. आपण आपल्या पेव्हलियन मध्ये परत जायचं आहे. फलंदाज नाव हिमालय वॉरियर्स. आपण काळजी घेत नाही. आपल्या फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी इथं मी बोलवलेलं आहे. तुम्ही जसा वेळ घ्याल तुमच्या संघाचं टायमिंग तुमची ओव्हर कमी केली जाईल या लक्षात ठेवायचं. तुम्ही इथं राहायचंय पाठीमागे उभे राहा. गिरनार
आपला निर्णय कळवायचा आहे गिरनार. आणि खेळाडू बाद झालेला आहे वॉरियन्सचा. गिरनार या संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. थँक्यू. गिरनार विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट, बॅट फर्स्ट. थँक्यू. आदरणीय सन्मान्य वार्ड क्रमांक गिरनार 82 चे या संघाने बहुजन विकास आघाडी अध्यक्ष दिगंबरजी महाले साहेब या ठिकाणी उपस्थित आपले झालेले आहेत. खेळाडू महाले दादा उभे ठेवायचे इथे क्षेत्ररक्षणासाठी लवकरच. मी योगेश दादांना विनंती करेन सन्मान्य मान्यवरांचा आदर सन्मान या ठिकाणी आपण करतोय. धाव संख्या झाली 19. आणि वार्ड क्रमांक 82 चे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष दोन दादा महाले यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जातो. एक शाल 21 स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन योगेश दादा माने यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जातोय. सर आपण आलात आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप आभार. ओ टू कमेंट्री बॉक्स. धाव संख्येत पुन्हा एकदा वाढ. धाव संख्या झालेली आहे 22. शेवटचा चेंडू आणि हिमालय वॉरियर्स यांचा खेळाडू बाद होऊन ओव्हरची देखील समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 22. आणि विंग द लायन्स या संघासाठी जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. बघूया हे दिलेलं आव्हान विंग द लायन्स सांभाळणार आहेत का. आणि हिमालय वॉरियर्स हे त्यांना करून देणार आहेत का. हा अटीतटीचा सामना लाईव्ह मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि प्रत्यक्षात पाहायचं असेल तर ठिकाण झालावड मैदान या ठिकाणी यायचं आहे. धन्यवाद. कमिटीचे मेंबर अमोल देसाई, धडाडीचे कार्यकर्ते खूप अहोरात्र मेहनत घेऊन रक्ताचं पाणी करून असं हे छत्रपतींचा छावा अमोल देसाई आपल्या कमिटी मेंबर म्हणून तसेच या मंडळासाठी खूप असं कार्य करणारे असे अमोल देसाई आम्ही या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो आपणास. अहोरात्र मेहनत करून हे जे समोरचं असणारं जे मैदान आहे, जे रणांगण आहे, ते खूप काही गाजवलेलं रणांगण आहे, जे कालच्या कबड्डी सामन्यात झालेलं. असे हे अमोल देसाई मनापासून आभार देतो, मानतो तुमचे. सामना चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लवकरच लावून घ्यायचं आहे. 7 पुढे रायडर्स आणि गिरनार स्टार्स या दोघांमध्ये हा सामना होणार आहे. तरी आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कुणीही वेळ घ्यायचा नाहीये. सामने खूप आहेत आणि वेळ खूप कमी आहे. कमिटी मेंबर जर कुठे चुना वगैरे कमी पडला असेल घ्या लवकर लावून. जमिनीवर लावून घ्यायचा पटकन. सामन्याला वेळ करायचा नाहीये. लवकरच चालू करायचं आहे. वेळ घ्यायचा नाहीये कृपया. हॅलो हॅलो
तिरुमला टायगर्स आणि अरवली फायटर्स यांचे जे कर्णधार आहेत त्यांनी इथे कमिटी जवळ इथे संपर्क साधा. इथं माईक जवळ संपर्क साधायचा आहे लवकर. दोन धावा धावसंख्येत वाढ झालेली आहे. 4 धावसंख्या झालेली आहे. हिमालय वॉरियर्स या संघाने 22 धावा केल्या आहेत आणि विंध्य लायन्स या संघासाठी 23 धाव्याचं आव्हान दिलेलं आहे. जिंकायचं असेल तर 23 धावा पार करायचे आहेत आणि हिमालय वॉरियर्सला जिंकायचं असेल तर त्यांना 23 धावा करून द्यायचे नाहीयेत. हे असं बघायचं आहे. हे आव्हान सांभाळतायत का. प्रयत्न चालूच ठेवायचे आपले. नौका पार करने से पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असे प्रयत्न हे तुमचे चालूच ठेवायचे आहेत दिवसभराच्या कालावधीमध्ये. तिरुमला टायगर्स अरवली फायटर्स आपले कर्णधार आहेत. त्या कर्णधारांना विनंती आहे की इथे कॉमेंट्री बॉक्सच्या इथे संपर्क साधायचा आहे कृपया करून. गोलंदाज आपलं नाव सांगायचं आहे आणि जे फलंदाज आहे त्यांच्यात एखादा मेंबर इथे पाठवायचा आहे. फलंदाज विंध्य लायन्स आपलं इथं सांगायचं आहे. अभिषेक स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकला प्रथमेश. अतिरिक्त धाव होण्याचा प्रयत्न झालेला आहे. वाईट पंचांचा इशारा. वाईट धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 5. जमिनीला घासून असा चौकार मारण्याचा प्रयत्न पण काही प्रयत्न सफल झाला नाहीये. तरी पण धावसंख्या झालेली आहे. धावसंख्येत वाढ झालेली आहे 6. विंध्य लायन्स धावसंख्या झाली आहे 6. अटॅप मारण्याचा चौकार विंध्य लायन्स आणि टॅप असा चौकार मारलेला आहे. हा आहे छत्रपतींचा छावा म्हणून विंध्य लायन्स यांच्यामध्ये वाढ झालेली आहे. धावांची संख्या झालेली आहे. धावसंख्या 11. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. चौकार मारण्याचा जमिनीला घासून असा मारलेला चौका. डाबरला चौका. कोई भी किसी भी फील्डर के पास मौका नहीं. डाबरला चौका. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 15. अमोल देसाई माईक जवळ संपर्क साधायचा. अमोल देसाई. पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या झालेली आहे 16. थोडा रिप्ले फ्लॅश मध्ये गेलो असतो तर समजलं असतं की हा वाईटचा इशारा होता पण फलंदाजांनी मारण्याचा प्रयत्न केला. अमोल देसाई कमिटी मेंबरवर संपर्क साधायचा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतरला धावसंख्या झालेली आहे 17. 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. 17 धावसंख्या झालेली आहे. 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. विंध्य लायन्स आणि हिमालय वॉरियर्स यांच्यामध्ये झाला आता होणारा सामना. लाईव्ह सामना. अतिलढीचा सामना. प्रथमेश समोर. प्रथमेश गोलंदाज. नावात काय आहे. चांगला मारण्याचा प्रयत्न केला होता.
या विंग द लायन्स धाव संख्या झालेली आहे 18. जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन गेले 6 वर्षाच्या पर्वामध्ये खेळत असणारे अभिषेक आणि आता जो विद्यालयांचा विंग लायनचा जो खेळाडू आहे फलंदाज भूषण टॅप मारायचा प्रयत्न आणि 4 धावा वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाळा आणि विंग लायन्स यांच्यामध्ये आल्या 4 धावा. पंचांचा इशारा. थांबा थांबा 2 मिनिट 1 सेकंद. ओके चालू. आणि विन द लायन्स इथं विन झालेले आहेत, जिंकलेले आहेत मंडळाच्या वतीने विद्या लायन्स तसाच हिमालय वॉरियर्स या संघाचे दोन्ही संघाचं अभिनंदन करतो, कारण हार जीत हे होतच असते, कारण दोन्हीही संघ श्रेष्ठ. मॅन ऑफ द मॅच चला गिरणार प्रथमेश बागवे आणि यांना मॅन ऑफ द मॅच देतील मान्य